माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक महत्त्वाचे पत्र पाठविले आहे। या पत्राद्वारे त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही तत्वसत्वप्रमाणे व निष्पक्षपातीपणे राबवून त्यामधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सन 2019 ते 2025 दरम्यान थकीत झालेल्या शेतकऱ्यांना एक वेळ समझोता योजने अंतर्गत दिलेली 50,000 रुपयांची मदत अत्यंत कमी आहे। कोरोना प्रादुर्भाव, दुष्काळ आणि अतिवृष्टी या संकटामुळे ही मर्यादा किमान 2 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी। महात्मा फुले कर्जमाफी योजनेत OTS ची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी अद्यापही कर्जमाफी पासून वंचित आहेत। अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, कर्जमुक्तीचा लाभ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि सरकारप्रती असलेला शेतकऱ्यांचा रोष थांबावा। यासाठी या त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे। आपण 1.5 वर्ष झाले आपण आंदोलनाला सुरुवात केली, रायगडाला उपोषणाला बसलो, 1 दिवस तिथे उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री महोदय बैठक झाली आणि त्यानंतर पुन्हा सातत्यानं आम्ही टेमा आंदोलन, रक्तदान शिबिर, मंत्र्यांच्या घरासमोर घेराव आंदोलन, त्यानंतर 7 दिवस मोदीचं उपोषण झालं, पदयात्रा 600 ते 500 किलोमीटर आपण पदयात्रा फिरलो, पायी फिरलो आणि मग नागपूरच्या मोर्चानंतर आपल्याला 30 जून ही तारीख दिली गेली होती। तर सातत्यानं 350 सव्वा 70,000 किलोमीटरच्या बरोबर आपण पाहतो नाही म्हणणाऱ्या सरकारनं हो म्हणणं सुरू केलं आणि निवड होच म्हटलं नाही तर आम्ही राजूजी शेट्टी, नवले साहेब, तुमचे वामनरावजी कदम, दुष्कर आणि महादेवा जानकर हे सगळे लोक एकत्रित होऊन त्यांनी जे 30 जूनची तारीख दिलेली होती आणि 30 जूनच्या तारखेमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू, पण पहिले समिती नेमल्यानंतर कर्जमुक्ती करणार। खरं तर हा सगळ्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे ते शक्य झालं। 2029 ला कदाचित ते कर्जमाफी न भेटणारी आम्ही ते मिळवून दिले लोकांना, शेतकऱ्यांना आणि अशा अवस्थेत ही कर्जमाफी जाहीर केल्यानंतर काही चर्चा समाज माध्यमातून मीडियातून आम्हाला भेटल्या, त्यातल्या काही त्रुट्या निश्चित आहे। पहिले तर देवाभाऊचं, खास करून एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादा जरी नसले पण त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो। एका स्वागत करत असताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत। काय झालं का महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमुक्ती योजना जी आहे त्यामध्ये 15 ते 19 वाला जो शेतकरी आहे तो तिथे घेतला होता, पण 2015 ते 2019 पर्यंत म्हणजे एकूण आपण पाहतो का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये फक्त 4 वर्षाचे शेतकरी लाभार्थी घेतले, ते 4 वर्षाचे। शिवाजी महाराज मध्ये 7 वर्षाचे घेतले आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची काही योजना आहे जे 6 वर्षाची आहे। महात्मा फुले ही 4 वर्षाची होती, 15 आणि 19 पर्यंत। त्याच्यात काय झालं का नेमकं OTS केलं, काय झालं का 2 लाख पर्यंत कर्ज माफ केलं आणि 2 लाखाच्या वर 1 रुपया जरी असलं तर ते माफ होणार। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।